माधुरी विचारच करत बसली होती की आत्ता कुठे आयुष्याला सुरुवात झाली होती. पण असं वाटत होतं की ते आयुष्याला काहीच अर्थ नाही. तिच्या चुलतीच्या आवाजाने माधुरी एकदम भानावर आली. तिची काकी म्हणाली, "अगं ये माधुरी, कुठे मेली आहेस? एक पण काम नीट करत नाहीस. काय माहीत कुठे जाऊन बसली आहे. स्वतः तर दोघं मरून गेली आणि हे ओझं माझ्या अंगावर टाकून गेले." माधुरी आली आणि म्हणाली, "हां काकू, काय काम होतं का माझ्याकडे?" तिची काकी म्हणाली, "अगं घरी पाहुणे येणार आहेत आणि तू अजून जेवण बनवलं नाहीस?" माधुरी म्हणाली, "काकू तू काळजी करू नकोस. पाहुणे यायच्या अगोदर जेवण तयार होईल." असं म्हणत माधुरी किचनमध्ये गेली आणि पटापट हात चालवायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर राकेश त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत त्याच्या घरी आला. तो तिच्या काकूच्या मुलीला स्नेहाला बघायला आला होता. आज तिच्या बघण्याचा कार्यक्रम होता. त्यांची खाण्यापिण्याची जबाबदारी माधुरीकडे होती. तिने वेगवेगळे पदार्थ बनवले होते. सकाळपासून सगळी कामं करून करून माधुरी खूप थकली होती. त्यामुळे ती तिच्या खोलीत जाऊन पडली आणि पडल्या पडल्या तिचा कधी डोळा लागला तिचं तिलाच कळालं नाही. बाहेरच्या जोरजोरात हसण्याच्या आवाजाने माधुरीला जाग आली. तिने बाहेर डोकावून पाहिलं तर पाहुणे गेले होते आणि लग्न ठरलं होतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळेजण आनंदात गप्पा मारत बसले होते. ते बघून माधुरीच्या नाजूक मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं. ती विचार करायला लागली की या घरात मला एवढी पण किंमत नाही की मी पाहुण्यांच्या समोर यावं. कोणालाच माझी जरा पण आठवण आली नाही का? घरातली एक कामवाली एवढंच अस्तित्व आहे का माझं या घरात? आज पहिल्यांदा तिला तिचं आयुष्य बिनकामाचं वाटलं. ती तशीच बेडवर पडून राहिली. तिला माहीत होतं की कामासाठी नक्की तिला आवाज देतील. बाहेर बसून सगळेजण आज कार्यक्रम कसा पार पडला याची चर्चा करत होते. तिची काकू म्हणाली, "माझ्या मुलीला स्नेहाला खूप छान स्थळ मिळालं आहे की ती आयुष्यभर सुखात राहील." स्नेहा आनंदात तिच्या आईला म्हणाली, "आई, तू माधुरीसाठी पण असंच चांगलं स्थळ बघ." मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, "काय बोलत आहेस तू? ती आणि तुझी बरोबरी करणार? ती तर ओझा आहे आपल्यावर आणि तिच्यासाठी एवढा पैसा खर्च करणार नाही मी. कुठल्या तरी गरीब घरातल्या मुलाच्या गळ्यात बांधून मोकळे होणार आहे मी." तिच्या काकूचं बोलणं ऐकून तिचे दोन्ही चुलत भाऊ जोरजोरात हसायला लागले. तिचे काका बाजूला बसून आपल्या बायकोचं बोलणं ऐकत होते. पण काकूचं बोलणं थांबवायची हिंमत त्यांच्यात नव्हती. माधुरीने सगळं बोलणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं. आईबाबांची लाडकी लेक आज स्वतःच्याच घरात परकी झाली होती. माधुरी उठून बाहेर अंगणात आली. तिथेच जरा तिला बरं वाटत असायचं. तिथे येऊन 15 मिनिटे पण झाली नव्हती की काकूचा आवाज आला, "अगं एक कामचोर, कुठं लपून बसली आहेस? आज रात्रीचं जेवायला मिळणार आहे का आम्हाला?" माधुरी म्हणाली, "हो काकू, आले." असं म्हणत किचनमध्ये गेली आणि जेवण करायला सुरुवात केली. सगळ्यांना जेवण दिल्यानंतर तिने स्वतः जेवण केलं आणि किचन आवरायला लागली. आज तिच्या डोळ्यातून झोप कुठेतरी लांब निघून गेली होती. ती खोलीत आली. आज तिला तिच्या आईबाबांची खूपच आठवण येत होती. ती फार रडली. रडत रडत कधी डोळा लागला तिला समजलंच नाही. त्या दिवसात सगळं काही ठीकठाक चाललं होतं. स्नेहाच्या लग्नाची तारीख जवळ आली. आज हळद होती. राकेशच्या घरून आलेली हळद स्नेहाला लावली गेली. घरात खूप लोक जमा झाले होते. पण माधुरीला घरातून कामातून डोकं वर काढायला सुद्धा वेळ नव्हता. स्नेहाच्या लग्नाचा दिवस उजाडला. स्नेहा नवरी बनून स्वतःला आरशात निहारत उभी होती. तेवढ्यात तिचे दोन्ही भाऊ खोलीत आले. "ताई, तू तर खूपच सुंदर दिसत आहेस. पण एक सांग, दाजीच्या घरी गेल्यावर आमची आठवण येईल का तुला?" प्रेमाने मिठी मारत स्नेहा तिच्या भावांना म्हणाली, "का नाही? तुम्ही तर दोघं माझ्या काळजाचे तुकडे आहात." आज माधुरीने लाल कलरची साडी नेसली होती. त्यात ती खूपच छान दिसत होती. स्नेहाला लग्न मंडपात आणले. लग्नाच्या विधी सुरू झाल्या. ते बघत माधुरी तिथेच बाजूला उभी होती. आज तिची काकू खूप प्रेमाने तिच्याशी बोलत होती. म्हणजे पाहुण्यात तिची इज्जत वाढेल. लग्न पार पडले. तिच्या पाठवणीसाठी सगळेजण दारात उभे होते. तिचे दोन्ही भाऊ पुढे आले. पाठवणीच्या वेळी स्नेहा तिच्या आईच्या भावांच्या गळ्यात पडून खूप रडली. माधुरीच्या गळ्यात पडून स्नेहाने तिला सांभाळून राहण्यासाठी सांगितलं. स्नेहा तिच्या सासरी गेली.
माधुरी आणि स्नेहा दोघी बहिणीतलं प्रेम आज वेगळंच झालं. जरी दोघी बहिणीमध्ये जास्त प्रेम नव्हतं, पण लहानपणापासून दोघी एकत्र खेळत बागडत मोठ्या झाल्या होत्या. कितीतरी वेळा स्नेहाने माधुरीला तिच्या आईच्या ओरड्या खाण्यापासून वाचवलं होतं. त्यामुळे ती तिला असं बोलून गेली होती. घरात असं कोणच नव्हतं जे तिच्या मनाच्या जवळ होतं. एक काकाच होते, पण ते काकूच्या पुढे काहीच बोलत नव्हते आणि अशा माणसाकडून अपेक्षा करणं चुकीचं होतं. तिचे दोन्ही भाऊ पण त्यांच्या आईसारखेच होते. जे आई बोलेल तेच करायचे. आई बोलेल तीच पूर्व दिशा. आज स्नेहाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. तिला एक लहान मुलगी होती. स्नेहा कधीही माहेरी आली की तिची मुलगी छकुली तिचा सगळा वेळ माधुरीसोबत घालवत असायची. तिच्या बोबड्या बोलण्याने माधुरी तिचं सगळं दुःख विसरून जात असायची. या 2 वर्षात तिच्या काकून तिला टोमणे मारून मारून तिच्या काळजाचे तुकडे तुकडे केले होते. प्रत्येक दिवसाची सुरुवात कमनशिबी कामचुकार बोलून करत असायची. त्यामुळे छकुली आली की ती तिचं सगळं दुःख विसरून जात असायची. तासनतास दोघी खेळत असायच्या. पण छकुली गेली की माधुरी परत उदास व्हायची. स्नेहा कधी पण घरी आली की माधुरीच्या लग्नाचा विषय नक्की काढायची. ती म्हणायची, आई, माधुरीचं लग्न लवकर कर. तिचं वय व्हायला लागलं आहे. तिचं बोलणं ऐकून तिची आई म्हणायची, अगं करायला येईल की लग्न, पण मुलगा तरी भेटायला हवा ना. आजच्या जमान्यात मुलं भेटणं खूप कठीण झालं आहे आणि या परक्या पोरीसाठी कोण पैसे खर्च करणार आहे? बघते मी कोण पैसे खर्च न करता लग्नासाठी तयार होतो का ते. स्नेहा म्हणाली, अगं आई, एखादा गरीब मुलगा बघून लग्न लावून दे. तिची आई म्हणाली, अगं लावून देता येईल की, घाई कशाला? स्नेहा म्हणाली, अगं आई, समाज काय म्हणेल की काका काकूने घरातली कामवाली बनवून ठेवली आहे, त्यामुळे तर तिचं लग्न करून देत नाहीत. स्नेहाचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, हो गं, खरं बोलत आहेस तू. एखादा मुलगा मिळाला की लग्न करून देते तिचं. मिळेलच की एखादा गरीब अडाणी. तू काळजी करू नकोस. चल आता मी जाते, असं म्हणत स्नेहा तिच्या सासरी निघून गेली. माधुरीची काकू तिच्यासाठी मुलगा शोधायला लागली. त्यांना पण असंच वाटायला लागलं की जर आम्ही माधुरीचं लग्न लवकर लावून नाही दिलं तर समाज मला मतलबी आणि स्वार्थी बोलायला लागेल. म्हणून तिची काकू गडबडीने तिच्यासाठी मुलगा बघायला लागली. खूप दिवसांनंतर त्यांना एक स्थळ सापडलं. त्यांच्याजवळ पैसा अडका अजिबात नव्हता. हो, पण रोजचा खर्च निघत होता. त्यांना पण घरात कामात हुशार असणारी मुलगी हवी होती आणि हुंडा म्हणून बाकी काहीच नको होतं. मग काय, माधुरीच्या काकूने लगेच या स्थळासाठी होकार दिला. या लग्नासाठी त्यांनी एकदा पण माधुरीला विचारणं गरजेचं समजलं नाही. आज माधुरीला बघायला मुलाकडचे लोक येणार होते, पण बिचारी अजूनपर्यंत किचनमध्येच काम करत होती. तिच्या काकूला फक्त हुकूम देण्याशिवाय दुसरं काहीच येत नव्हतं. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगितले होते. किचनमधलं सगळं आवरून माधुरी तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यावर तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून थोड्या वेळासाठी ती बेडवर आडवी पडली. पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. इकडे मुलाकडची मंडळी माधुरीला बघायला घरी पोहोचली होती. तिच्या काकूने पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसायला सांगितलं. ती म्हणाली, माधुरी आत्ताच तयार होण्यासाठी खोलीत गेली आहे. चहा नाश्ता करून घ्या, तोपर्यंत मी मुलीला घेऊन येते. काकूने तिच्या मुलांना माधुरीला आणायला पाठवलं. आज काकूने आणि तिच्या मुलांनी स्वतःच्या हाताने पाहुण्यांना नाश्ता दिला होता. दोघे भाऊ खोलीत गेले, पण माधुरीला असं झोपलेलं बघून दोघेही बघतच उभे राहिले. त्यांनी घाई गडबडीने माधुरीला उठवलं. माधुरी, लवकर उठ, पाहुणे आले आहेत. माधुरी गडबडीत उठून बसली. ती म्हणाली, 5 मिनिटे तर झाले आहेत आत्ताशी. तिचे भाऊ म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, तू लवकर तयार हो. आम्ही बाहेर तुझी वाट बघत आहोत. फक्त 5 मिनिट. 5 मिनिटात माधुरी तयार होऊन खाली आली. माधुरीला बघून सगळ्यांना छान वाटलं. तिची काकू खूप आनंदी होती, कारण तिचे पैसे वाचणार होते. तिला पसंत करून तोंडात साखर घालून मानपान करून पाहुणे निघून गेले. नंतर माधुरी घरात उरलेलं काम करायला लागली. सगळं कामावरून परत तिच्या खोलीत गेली. घड्याळात बघितले तर रात्रीचे 9 वाजले होते. सकाळी पहाटे उठल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत घरातली कामं करता करता ती स्वतःकडे नीट बघू पण शकली नाही. आणि नाही तिला कोणी विचारलं की तुला मुलगा पसंत आहे का नाही.
आज परत तिला तिच्या आईबाबांची आठवण आली आणि ती रडायला लागली. ती विचार करू लागली की जर आज माझे आई बाबा जिवंत असते तर किती धुमधडाक्यात माझं लग्न लावून दिलं असतं. किती आनंदाने त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न त्याचे विधी पार पाडले असते. काही दिवसांनी माधुरीच्या लग्नाची गडबड सुरू झाली. तयारी म्हणजे लग्नाच्या अगोदर काही विधी असतात त्या पण खूप साध्या सरळ पद्धतीने केल्या गेल्या. तिचं लग्न पण देवळात लावलं गेलं. लग्नात पाहुणे म्हणजे तिचे 2 चुलत भाऊ, काका काकू आणि तिची बहीण आणि एकुलते एक मैत्रीण स्नेहा एवढेच होते. लग्न झाल्यानंतर माधुरी तिच्या सासरी गेली. सासरी तिचा गृहप्रवेश खूप धुमधडाक्यात केला गेला. तिचं स्वागत खूप आनंदात केलं. घरात पाऊल ठेवताच माधुरीला सासरची आर्थिक परिस्थिती समजली, पण ती अजिबात घाबरली नाही. काही दिवस नव्या नवरीला बघायला घरी पाहुणे, शेजारचे लोक येत जात होते. त्यामुळे घरातलं वातावरण एकदम शांत होतं. आता माधुरी घरातली जबाबदारी घ्यायला लागली. सगळी कामं करायला लागली. तिने बघितलं की घरातली सगळी आर्थिक जबाबदारी तिच्या नवऱ्यावर, माधववर होती. त्यामुळे ती पण तिच्या नवऱ्याला मदत करायला लागली. माधुरीच्या सासरचे लोक कपडे शिवण्याचे काम करत होते. त्यात सासू आणि नणंद त्यांची मदत करत होते. पण आता माधुरीने पण त्यांना मदत करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी कपड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी स्वतःचे दुकान सुरू केले. सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे घरातली आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. हळूहळू त्यांनी एक एक करून अजून नवीन दुकाने चालू केली. आता ते एक मोठे व्यापारी बनले. त्यांच्या दुकानात मजबूत आणि टिकाऊ कापड मिळायचे, जे दुसऱ्या दुकानात मिळत नव्हते. हळूहळू सगळ्या शहरात त्यांचं आणि त्यांच्या दुकानाचं नाव झालं. मिळालेल्या पैशातून माधवने त्यांच्यासाठी नवीन घर बांधलं. त्याच्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात करून दिलं. आता माधुरीला घरात कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. सासरचे लोक तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते. ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती आणि तिच्या काकूचे आभार मानायची की तिच्या काकूने तिचं लग्न माधवसोबत लावून दिलं. तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. तिच्याजवळ सगळं काही होतं. कशाचीही कमी नव्हती. पण मनात एक सल होती की तिला अजून मूल झालं नव्हतं. तिला तिच्या घरात एक लहान बाळ हवं होतं, पण ती आई बनत नव्हती. त्यांचा व्यवसाय पण खूप चांगला चालला होता. घरात पैसा कमी नव्हता. मग ते दोघे बाळासाठी डॉक्टरांना भेटायला गेले. अचानक तिथे त्यांना स्नेहा भेटली. तिने एका चांगल्या डॉक्टरांचा पत्ता दिला आणि ती तिच्या घरी निघून गेली. माधुरी स्नेहाने सांगितलेल्या डॉक्टरांना जाऊन भेटली. ते त्या शहरातील खूप मोठे डॉक्टर होते. त्यांनी तिचं चेकअप केलं, काही टेस्ट केल्या आणि औषधं दिली. काही दिवसांनी परत येऊन भेटायला सांगितलं. माधुरी आणि तिचा नवरा घरी गेले, पण मनात एक भीती कायम होती की रिपोर्ट कसे असतील. माधुरीची सासू तिला प्रत्येक वेळी समजावत असायची. असं करत करत 1 महिना कसा निघून गेला समजलंच नाही. त्यानंतर ते दोघे परत डॉक्टरांना भेटायला आले. डॉक्टर त्यांचे अभिनंदन करत म्हणाले, घाबरू नका, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आपण ट्रीटमेंट चालू करूया. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होणार आहे. डॉक्टरांनी काही औषधं आणि नियम सांगितले. त्याप्रमाणे सगळं माधुरीने केलं. 2 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आज घरात आनंदाचे वातावरण होते, कारण आज तिच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. तिचे काका काकू, बाजूलाच त्यांची 2 मुलं, तिची बहीण स्नेहा उपस्थित होते. माधव त्यांच्या घराच्या लोकांबरोबर त्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होता. आज काकू खूप प्रेमाने माधुरीसोबत वागत होती. माधुरीला जगातली सगळी सुखं तिच्या पदरात आहेत असं वाटत होतं. तिला आज तिच्या चांगल्या कर्माची फळं तिचा नवरा, मुलगा आणि सासरच्या प्रेमळ लोकांच्या रूपात मिळाले होते.